जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। गावठी कट्टा स्वतःजवळ बाळगून एका कारला कट मारून हवा करणाऱ्याला कोपरगाव शहर पोलिसांनी कट्ट्यासह ताब्यात घेतलं असून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची घटना रविवार दिनांक 16 जून रोजी घडली। नगर मनमाड रोड लगत संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ ही घटना घडली। सदर आरोपीने कारला कट मारून चालकाशी हुज्जत घालत असताना शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला होता। त्यात आरोपी मयूर नवनाथ अवताडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले, परंतु त्याच्यासोबतचा साथीदार शुभम सोनवणे हा पसार झाला होता। तर सदर आरोपीला कोपरगाव शहर पोलिसांनी सिन्नर येथील गावातील आरोपीच्या राहत्या घरातून त्याला मोठ्या शिताफीनं जेरबंद केला आहे। सदर आरोपीचा कारला कट मारल्याचा नेमका काय उद्देश होता, या प्रकरणामध्ये अजून कोणीही आरोपी आहे का, या संदर्भात चौकशी आणि तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहे। सदरची माहिती शिर्डी विभागाचे DYSP शिरीष वमने यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। आजच आपण दुसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे। त्याचं आरोपीचं नाव शुभम सोनवणे असून याला आपण मुक्काम पोस्ट कवटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून आपल्या पथकाने जाऊन त्याला राहत्या घरातून अटक केलेली आहे। तसेच यांच्यासोबत अजून कोणी होते का किंवा हे टोळीने मिळून काही यांनी गुन्हेगारी कृत्य केलेली आहे का याची आपण माहिती घेत आहोत। जो पहिला आरोपी अटक आहे मयूर नवनाथ अवताडे, याच्यावर पोलीस स्टेशनला एक ॲट्रॉसिटीचा आधीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे। तसेच जो दुसरा आरोपी आहे त्याचा आपण रेकॉर्ड चेक करत आहोत। चालू वर्षी तालुक्यात मान्सून वेळेआधी दाखल झाला असून अनेक भागात त्याने चांगलीच वर्दी दिली। मात्र सन 2023 मध्ये पावसाने ओढ दिल्याने काही तालुक्यांमध्ये वर्षभरापासून टँकरचा फेरा सुरू आहे। एप्रिल मे महिन्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र असताना ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागल्या। परिणामी जामखेड तालुक्यातील 31 गावे व वाड्या वस्त्यांना 28 टँकरने पाणी पुरवण्याची वेळ ओढवली होती। दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या जामखेड तालुक्यावर वरुण राजाने कृपादृष्टी केली आहे। ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर पाण्याची उपलब्धता निर्माण झाली आहे। त्यामुळे तालुक्याला पाणी पुरवठा करणारे 28 पैकी 19 टँकर प्रशासनाने बंद केले आहे। राहुरी तालुक्यातील करजगाव, बोधेगाव, ब्राह्मणगाव, भांड, चांदेगाव, लाख, जातप, त्रिंबकपूर परिसरात रविवारी सुमारे 2 ते 2.5 तास झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले। त्यामुळे परिसरातील ओढ्या नाल्यांना पाणी येऊन पिके पाण्याखाली जाऊन शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या भागातील नुकसानग्रस्त शेती पिकाचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथील हॉटेल सुप्रीम येथे छापा टाकून श्रीगोंदा पोलिसांनी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला। या ठिकाणावरून पीडित 3 महिलांची सुटका करण्यात आली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किरण रावसाहेब जरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे। तसेच त्याच्याकडून एकूण 4,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर छाप्यामध्ये 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। जरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहे। शिर्डी शहरात शनिवारी गणपती पॅलेस चौकात पोलिसांनी जीव धोक्यात घालून सराईत गुन्हेगार सुदर्शन वाणी याला गावठी कट्टा व जिवंत काळतुसासह जेरबंद केलं। आरोपी सुदर्शन वाणी याच्यावर जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते। मात्र वाणी शनिवारी रात्रीच्या वेळी गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद करण्यात आलं। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। 26 वर्षीय विवाहित तरुणीला लग्नात हुंडा दिला नाही, तुला मूल बाळ होत नाही, मला दुसरे लग्न करायचे असून तू संमती दे असे म्हणून शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर काढून दिल्याचा प्रकार कणकुरी येथे घडला। या प्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी सासरच्या चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे।
राहुरी तालुक्यातील मुसळवाडी परिसरात महत्त्वाच्या असलेल्या प्रमुख रस्त्यांची नुकत्याच झालेल्या पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यांची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. खराब रस्त्यांमुळे लहान मोठे अपघात घडल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. खराब आणि अरुंद रस्त्यामुळे 2 वाहने पास करणे अवघड आहे. या रस्त्याने परिसरातील ग्रामस्थांना खड्ड्यातून व चिखलातून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, पराक्रम, शूरता, निर्णय क्षमता हे गुण सर्वांसाठीच प्रेरणादायी असून आजच्या धकाधकीच्या ताणतणावाच्या अनिश्चित काळातही आनंदी राहण्यासाठी सकारात्मक जीवनाचा आदर्श म्हणून शिवचरित्राचा अभ्यास व अनुकरण करणे अतिशय गरजेचे आहे, असे उद्गार ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात काढले. सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या 20व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनातून शिवचरित्र प्रेरणादायी वाटचाल या विषयावर जळकेकर महाराज बोलत होते. चंदनपुरी घाटात प्रियसीचा खून करून मृतदेहावरून मोटार नेत अपघाताचा बनाव करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बाळासाहेब बिरू हळणर असे त्याचे नाव असून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केल्याचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले. याबाबत वाकचौरे यांनी सांगितले की संबंधित महिला शुक्रवारी सासूच्या डोळ्यावर उपचारासाठी संगमनेरला रुग्णालयात आली होती. सायंकाळी डबा आणण्यासाठी बाहेर गेली, मात्र रात्री रुग्णालयात परत आली नव्हती. दरम्यान संगमनेर पोलिसांना बाह्य वळण मार्गावर कासरवाडी शिवारात तिचा मृतदेह सापडला. सुरुवातीला शहर पोलिसांनी अपघात गृहीत धरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यात पोलिसांनी तिच्या गावातीलच बाळासाहेब बिरू हळणर याला ताब्यात घेतल्यावर खुनाचा उलगडा झाला. श्रीरामपूर येथील शहर पोलिसांनी वार्ड क्रमांक 2 मधून पत्र्याच्या आडोशाला मोकळ्या जागेमध्ये कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 7 जनावरांची सुटका केली. यात 2,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी 9 वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना परिसरामध्ये जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे समजले. जनावरांची चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयीपणे बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले. साहिल फिरोज शेख, मेहबूब शेख अशी आरोपींचे नावे आहे. त्यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.